जर्मनच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्राची पदवी कोण्या प्रकारे संपादक केली आणि बॅरिस्टर कोण्या प्रकारे झाले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। जर्मनीच्या बॉन विद्यापीठात, जगातील नामांकित विद्यापीठात शिकणारे व वेळे आधीच तेथील अभ्यासक्रम पूर्ण करणारे इतिहासातील आदर्श विद्यार्थी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर्मनीच्या बॉन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी संपादन करायची होती, पण आर्थिक परिस्थिती आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुन्हा बोलावणे आल्याने त्यांना बॉन विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडून माघारी यावं लागल। यात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची तयारी केली होती अन् पुढे 9 वर्षांनी ते जर्मनीत शिकायला जातात। किती मोठी दूरदृष्टी! आणि मी पुढे बॉन विद्यापीठातही अभ्यासाला जाईन हा आत्मविश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता हे आपल्या लक्षात येईल। लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DSc साठी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स अ ओरिजिन अँड इट्स अ सोल्युशन, भारतीय रुपयाची समस्या हा शोधप्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी जे त्यांच्या मनामध्ये दडलेलं होतं, अमेरिका, लंडननंतर त्यांना जर्मनीत शिक्षण घ्यायचं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीच्या बॉन विद्यापीठात जातात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती मोठी दूरदृष्टी होती याची एक चुणूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बाबासाहेब जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हाच त्यांनी तेथे ऐच्छिक विषय असणारा जर्मन भाषा हा विषय घेतलेला होता। म्हणजे भारतातून अमेरिकेत गेल्यानंतरच बाबासाहेबांच्या मनात होतं की पुढे मला जर्मनीला सुद्धा शिकायला जायचं आहे, ते स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं। म्हणून कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची पूर्ण तयारी केलेली होती। जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रवेशासाठी 25 फेब्रुवारी 1921 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बर्लिनमधील विज्ञान, कला आणि सार्वजनिक शिक्षण खात्याला उद्देशून लिहिलेले एक पत्र संशोधकांना सापडले आहे। त्यात त्यांनी जन्मतारीख, धर्म, शिक्षण आदींविषयीचा तपशील सादर केला आहे। याशिवाय बॉन विद्यापीठातील भारतविद्या आणि तुलनात्मक भाषाविज्ञान विभागाचे प्राध्यापक हेरमान याकोबी यांच्या सहकार्यामुळे आपणांस बॉन विद्यापीठात PhD चा प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे। हे पत्र जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्राचा अभ्यासिका मारेन बेल्विंकेल शेम्प यांच्या संशोधनातून उपलब्ध झाले आहे। कानपूरमधील मिल कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केलेल्या शेम्प यांनी दलित चळवळीवरही अभ्यासपूर्ण लेखन केले आहे। त्यांनीच डॉक्टर आंबेडकरांच्या जर्मनीतील शिक्षणाविषयीची ही अज्ञात माहिती 2003 मध्ये समोर आणली। शेम्प यांच्या संशोधनानुसार अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी 29 एप्रिल 1921 रोजी बॉन विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे नाव नोंदवण्यात आले, परंतु तिथे ते एकाही तासिकेला उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे 12 जानेवारी 1922 रोजी त्यांचे नाव विद्यापीठ नोंदवहीतून वगळण्यात आले। त्यामुळे बॉनमधून शिक्षण घ्यायची डॉक्टर आंबेडकरांची मनीषा अपूर्णच राहिली। बाबासाहेबांचे तेथील वास्तव्य व शिक्षण याविषयी अधिक संशोधन सुरू आहे, त्यातून आणखी काही नवीन माहिती समोर येऊ शकते। यामागील इतिहास असा आहे की जर्मनीत बॉन विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांचे DSc चे मार्गदर्शक प्राध्यापक एडवर्ड कॅनन यांचं पत्र मिळालं। त्या पत्रात प्राध्यापक कॅनन यांनी लिहिलेलं होतं की DSc चा जो शोधनिबंध तुम्ही सादर केला आहे त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केलेली असल्यामुळे तुम्हाला हा शोधनिबंध बदलावा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही तातडीने हा शोधनिबंध पुन्हा नव्याने लिहून सादर करा। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॉन विद्यापीठातील आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडून तातडीने पुन्हा लंडनला यावे लागले। प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स अ ओरिजिन अँड इट्स अ सोल्युशन हा शोधप्रबंध पुन्हा नव्याने मांडण्यासाठी बाबासाहेबांना काही वेळ लागणार होता आणि त्याच काळात बाबासाहेबांजवळील पैसेही संपत आलेले होते। त्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा जर्मनीकडे जाण्याऐवजी नाईलाजाने थेट मायदेशी भारतात परत यावे लागले। प्राध्यापक हेरमान याकोबी व डॉक्टर आंबेडकर जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यात प्राध्यापक हेरमान याकोबी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉक्टर आंबेडकरांनी या पत्रात लिहिले आहे। प्राध्यापक
याकोबी हे बॉन विद्यापीठांच्या भारतविद्या, इंडॉलॉजी व तुलनात्मक भाषाविज्ञान विभागाचे 1889 ते 1922 या काळात प्रमुख होते. भारतविद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांचा त्यांच्या शिष्यगणांमध्ये समावेश होता. प्राध्यापक याकोबी यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांचा परिचय कसा झाला हे मात्र अद्याप गूढच राहिले आहे. बाबासाहेबांनी जर्मन भाषेत लिहिलेलं हे पत्र भाषा आणि रचना या दोन्ही दृष्टींनी अभ्यासण्याजोगं आहे. विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक, मुद्देसूद आणि नेमक्या शब्दांत केलेली मांडणी हे तर खंद्या बहुरस्तरचं वैशिष्ट्य आहेच, पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो. मोजकेच पण चपखल बसणारे शब्द, योग्य क्रियापद, काही फाष्टपसारा नाही, अलंकारिक भाषाप्रयोग नाहीत, तरीही हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमानं सादर केली आहे. त्यांचं जर्मन भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे आहे. संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही. सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यये ते अगदी लिलया वापरून गेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.